उरण तालुक्यात कंटेनर यार्ड गोदाम उभारताना प्रकल्प परिसरात 30% जागेत रोपे लागवड करणे बंधनकारक आहे। परंतु गोदाम मालक या नियमांची पायमल्ली करीत असून 30% रोपे लागवड न केल्याने उरण तालुक्यातील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे। उरण तालुक्यात अधिकृत आणि अनधिकृत 100 पेक्षा अधिक गोदामे आहेत। काही गोदामे डोंगर पोखरून वन विभागाने जमिनी हडप करून नैसर्गिक नाले बंद करून गोदामे उभी राहिली आहेत, तर खोपटे गावात CRZ चे उल्लंघन करून खाडी नाल्यावर भराव टाकून उभी राहिली आहेत। तसेच प्रत्येक गोदामात प्राथमिक उपचारासाठी दर दिवशी डॉक्टर, रुग्णवाहिका, शववाहिनी असणे आवश्यक आहे। तसेच आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोदामाचा सर्व बाजूने अग्निशमन व्यवस्थापन असणे आवश्यक आहे। त्याची रंगीत तालीम दर महिन्याला होणे बंधनकारक आहे। सदर गोदाम उभी करताना प्रशासन, कस्टम, महसूल, सिडको आणि नैना प्राधिकरण विभागाकडून परवानग्या दिल्या जातात, पण गोदाम मालक दिलेल्या परवानगीची नियम धाब्यावर बसून अशी तशी करत आहेत। गोदाम मालक प्रशासनातील अधिकाराचा आर्थिक व्यवहारामुळे नियम बासनात गुंडाळून ठेवण्यात येत आहेत। याचे परिणाम उरण तालुक्यातील जनतेला भोगावे लागत आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।